हॅलो गाईज, आजचा आमचा डे 3 भुवनेश्वरमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे उदयगिरी आणि खंडगिरी केव्जला. तर बघूयात उदयगिरी खंडगिरी केव्ज किती मस्त आहेत. आणि लिंगराज टेम्पल झालेलं आहे. आनंद कानंद काय नंदनकानन झुलॉजिकल पार्क झालेला आहे. आता आपल्याला कुठे चाललं मग आज आपण उदयगिरी आणि खंडगिरी केव्जला चाललेलो आहोत. तर गाईज मी आता उदयगिरी आणि खंडगिरी केव्ज इथं आहेत. पुढे इथे तिकीट काउंटर आहे. इथं तिकीट घेऊन इकडनं एंट्री होते उदयगिरी आणि खंडगिरी केव्जसाठी. तुम्हाला आतमधले सिनेमॅटिक दाखवू. सगळ्यात पहिले आम्ही आता नाश्ता करायला चाललेलो आहोत. नाश्ता करू आणि मग निघू उदयगिरी खंडगिरी केव्ज घुमण्यासाठी. आता आम्ही नाश्ता करायला बसलो आहे. सुजाता इथं ऑर्डर करतोय. काहीच आपण इथे तिकीट काढून थांबलाय. लक्की आणि अण्णा आणि प्रवीण दादा तिकीट काढून तिकडनं एंट्री आहे. आपल्याला तिकीट भेटली आहे. आपली आम्हाला 20 रुपये पडलेलं आहे. पर तिकीट 20 रुपये पडलेलं आहे. पर पर्सन तिकीट पडलेलं आहे. चांगल्या प्रकारे रेट काय एवढं जास्त नाही आहे. आमच्या एका मित्राने आम्हाला कलिंगने सांगितलेलं की 250 आहे, त्यामुळे आम्ही इकडचं प्लॅनिंग कॅन्सल करणार होतो. पण नंतर आम्ही चेक केलं तर 250 होतं. सॉरी, आमच्या मित्राने सांगितलं की 250 सांगितलेलं, पण 25 रुपीज तिकीट निघालेलं. आम्ही ऑनलाईन केलं तर आम्हाला ओन्ली 20 पडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर आलात तिकडे तर आता तुम्ही ओडिशाला कधी आले आणि तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट करत असाल तर तुम्हाला बरेचशा पैशांना तुम्हाला मदत होईल. 5 रुपये 10 रुपये 5 रुपये 10 रुपये तुमची सेव्हिंग होऊ शकते. डिस्काउंट भेटतो. आम्ही तिकीटच्या माध्यमाने एकदा तिकीट दाखवू आणि आतमध्ये घुसेल. तिकीट काढलेलं आहे आणि आता आम्ही तिकीट काढलेलं आहे. आम्ही आता आतमध्ये मारतोय. मित्रांनो, आपण उदयगिरी आणि खंडगिरी म्हणजे खंडगिरी आणि उदयगिरी केव्जमध्ये पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता पाठीमागचा व्ह्यू कसा आहे. अतिशय सुंदर असं दृश्य आहे इथलं. सर्व गँग आता आपली वरती चाललेली आहे. आपण इथली जागा एक्सप्लोर करू. आपल्याला 25 रुपये इथं तिकीट पडलेले आहे. आपले सर्व मंडळी इथं आहेत. बहुतेक तिथं प्रवेश निषेध आहे. तिथे प्रवेश निषेध केला. मित्र माझा फोटो काढे. छान सुंदर अशी जागा आहे आणि लकी लक्ष्मण यादव उभा आहे. जर तुम्ही कधी इकडे असाल तर नक्की इकडे व्हिजिट करा. काय म्हणतो लकी, तुला कसं वाटलं इकडे येऊन? बरं वाटतंय. आता आपण वरती जाऊया हां, आणि वरती जाऊन बघूया कसं आहे. चलो लेट्स गो. चला. खंडगिरी उदयगिरी केव्जशीत आता आपण आहोत. तुम्ही बघू शकता इथे पनासा केव आहेत. ठाकुराणी गुफा आहेत. आता आपण फनासा केवकडे चाललो आहोत. फनासा म्हणजे पणस गुफा अशी आहे तिथं. उदयगिरी आणि खंडगिरी केव्ज बघू शकता. सुंदर आहे. तिथं फणसाचं झाड सुद्धा लागलेलं आहे. पणस गुफा याचं नाव आहे. पुढे आपण ठाकुराणी गुफा जी आहे त्याकडे चाललो आहोत. ठाकुराणी गुफा जसं आपलं बघू शकता अक्षय ठाकुराणी गुफाकडे गेला आहे. ठाकुराणी गुफाकडे जायची एंट्री आहे. इथनं आतमध्ये रस्ता जातो. बघू शकता ठाकुराणी गुफा. पुन्हा एकदा आतमध्ये जायची गुफा आहे. खूप छोटी अशी जागा आहे. रुंद छोटीशी जागामध्ये ते बनलेलं आहे ठाकुराणी गुफा. बघू शकता इथनं वरती म्हणजे दगडावरती कोरीव काम केलेलं आहे काहीचे. इकडनं सुद्धा पायरी आहे. पायरीच्या मार्गाने मी वरती चाललो आहो. सुंदर जागा एकदम. हे सुद्धा बघू शकता तुम्ही.
तर इथं हाती गुफा आणि चैत्य गुफा, वाघ गुफा पण इथं आहे. चैत्य गुफा पुढे आहे आणि इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर जागा आहे. वाटतं ही हत्ती गुफा आहे. खूप तर गाईज आता आम्ही आलोय पुरीला. रूम भेटणं इथं खूप कठीण आहे. आम्ही प्रयत्न करतोय रूम घेण्याचा. काय म्हणतो अण्णा? महाशिवरात्री म्हणून रूम भेटणं जरा डिफिकल्ट झालं आहे. महाशिवरात्री असल्या कारणाने रूम भेटणं खूप डिफिकल्ट झालं आहे. तर आता गाईज आम्ही जगन्नाथपुरी श्री जगन्नाथपुरी टेम्पलच्या बाहेर आहोत. बघू शकता. श्री जगन्नाथ प्रभूच्या मंदिराच्या बाहेर आम्ही आता आहोत. बघू शकता खूप सुंदर दृश्य आहे. तुम्ही गाईज मस्ट विजिट. तुम्ही पुरी ट्रिप नक्की करा, नक्की करा, नक्की करा. हाच माझा सल्ला असेल. कारण की इथं जो व्हिज्युअल आहे अंगाला डायरेक्ट काटे येतात. जो दृश्य इथे पाठीमागं बघतोय एकदम व्हिज्युअल आहेत ना, डायरेक्ट काटे येणार आहेत. प्लीज गाईज तुम्हाला सांगतो पुरीला नक्की विजिट करा. आता मी गरुड स्तंभाच्या इकडे आहे. बघू शकता तुम्ही. उद्या आम्ही दर्शन घेऊ तेव्हा या साईडला येऊ आणि दर्शन घेऊ. म्हणजे या रूटने येऊन असं दर्शन घ्यावं लागेल उद्या येऊन. जय जगन्नाथ.